सांगा आम्हाला मागच्या वेळेला काय काय? कुठलं चालू आहे ते का मागच्या वेळेला नव्हतो. हो हो हो, आज सांगतो. नवीन अध्याय होणार आहे आज ना सुरू. नवीन अध्याय आपण सुरू करतो आहोत आज. अच्छा. 13वा 13वा 13वा. अध्याय. तर सुरुवात ओके. करूयात ओंकारापासून. मग आपण तिथनं पुढे जाऊ. येस. ओम. ओ. चला. तर आपण या सेशन पासून सुरुवात करणार आहोत 13व्या अध्यायाला. 13वा अध्याय आहे प्रकृती पुरुष विवेक योग. येस. आणि याला अजून एक पण नाव आहे, ते आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. बर. क्षेत्रज्ञ हा. हम्म. त्याच्यामुळे हा दोन्ही सब्जेक्ट म्हणजे हाच मेन सब्जेक्ट आहे ऍक्च्युली या पूर्ण अध्यायाचा. तर जसं आपल्या 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता अर्जुनाने, की भगवंता तुम्हाला कुठले भक्त प्रिय आहेत? तुम्हाला असे भक्त प्रिय आहेत जे निर्गुण निराकार भगवंताची पूजा करतात, की सगुण पूजा करतात तुम्हाला ते जास्त प्रिय आहेत? मग तिथे भगवंताने सांगितलं होतं की जे माझी सगुण रूपाने भक्ती करतात ते मला खूप प्रिय आहेत. पण आता तो जो निर्गुण निराकार वाले जे लोक आहेत ते कशी काय पूजा करतात, त्यांची भक्ती कशी काय असते, हे सगळं आपल्याला मिळणार आहे ज्ञानाच्या थ्रू. म्हणून त्या ज्ञानाकडे जाण्यासाठी आपण आलेलो आहोत आता या शेवटच्या टप्प्यामध्ये, शेवटचे 6 अध्याय. म्हणून गीतेचे जे 18 अध्याय आहेत, तर त्यातले पहिले 6 अध्याय हा कर्मयोग, मग दुसरे 6 अध्याय हा ज्ञानयोग, सॉरी हा तो आहे भक्ती योग, आणि मग शेवटचे 6 अध्याय ज्ञानयोग. मग आता आपण ज्ञानयोगाला सुरुवात करणार आहोत. आपण जर ज्ञानेश्वरीच्या सगळ्या ओव्या आपण बघितल्या, सगळे वेगवेगळे अध्याय आणि त्यांच्या ओव्या, तर सगळ्यात जास्त ओव्या कशामध्ये असतील तर 18वा अध्याय. त्याच्यामध्ये काही हम्म. 1200 की 1400 त्याच्यामध्ये ओव्या आहेत. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला हा अध्याय येतो ज्यामध्ये 1100 ओव्या आहेत. सो हम्म. 1000हून जास्त ओव्या असणारा हा एक मोठा अध्याय आहे. आणि त्यामध्ये सांगितलेलं ज्ञान सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यातला जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट आपण थोडासा आधी समजून घ्यायला पाहिजे की याचा पर्पज काय, आपण याचा अभ्यास का करतोय. तर अजून एक गीतेमध्ये तत्त्वम असी, तत्त्वमसी हे जे वाक्य आहे, कशातलं वाक्य आहे? वेदांमधलं वाक्य आहे तत्त्वमसी. तर त्यापैकी पहिले 6 अध्याय हे तत्, दुसरे 6 अध्याय हे त्वम, तिसरे सहा अच्छा. अध्याय हे असी. म्हणून ते असी म्हणजे भगवंताबद्दल बोलणारे अध्याय सगळे आहेत. म्हणून हा जो 13वा अध्याय आहे यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे विषय आपल्याला इथे ऐकायला मिळणार आहेत. त्यापैकी एक विषय आहे की अम, प्रकृती आणि पुरुष, मग क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे कोण, आणि खरं ज्ञान याचं प्रतिबिंब म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे वाचायला मिळणार आहेत. तर पहिल्या 6 ओव्या आणि पहिले 2 श्लोक कोण म्हणेल? पहिल्या 6 ओव्या आणि पहिले 2 श्लोक. मी म्हणतो. हा, म्हणा. श्री भगवान वाच. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्य. पहिल्यांदा श्लोक म्हणतो ना. हा, हो, क्षेत्र बरोबर बरोबर. अभिधीयते. क्षेत्रमिद्यपि दीयते
एताद्यो वेत्तितः प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विदाः. आता हे म्हणू का? आत्मरूप गणेश श्री केलिया गणेशापासनं स्मरण. आत्मरूपापासून सुरुवात कर. गणेशापासनं आत्मरूप गणेशू काय म्हणत होते का कोणी? नाही नाही काही नाही श्री तुम्ही. गणेशाय नमःपासून सुरू करा. हम्म. कुठे आहे ते? नाही नाही म्हणजे वरती पहिली ओवी जी आहे ती गणेशाबद्दलच आहे म्हणून अच्छा. आत्मरूप गणेश. आत्मरूप गणेशू केलिया स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू चरण श्री गुरुचे जयाचेनी आठवे शब्दसृष्टी आगवे सारस्वत आगवे जीवेसिये वक्तृत्वा गोडपणे अमृताते पारुखे म्हणे रस होती वोळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती खूण हाताचडे संपूर्ण तत्वभेद श्री गुरुचे पाय जे हृदय जीवसुनी ठाय तै येवळे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारुनी आता जो पितामहाचा पिता लक्ष्मी येचा भरता ऐसा म्हणे तरी पार्था परिसिजे देह हे क्षेत्र म्हणिजे जो हे जाणे तो बोलिजे क्षेत्रज्ञ येथे. झालं ना? हा आता दुसरा श्लोक. दुसरा पण म्हणू का? क्षेत्रज्ञांचापि मां अच्छा. विद्धि. क्षेत्रज्ञांचापि चापि मा विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत क्षेत्र क्षेत्रज्ञयोर ज्ञानम यत्तत् ज्ञान मतं मम. आता याचा अर्थ मगाचा अर्थ राहिला की बघू का परत? हो म्हणा. पहिला हे श्लोक अर्जुना या शरीराला क्षेत्र असे म्हटले जाते आणि याला जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे अध्यात्मज्ञानी महापुरुष म्हणतात. आता दुसऱ्या याचा अर्थ हे अर्जुना सर्व क्षेत्रामध्ये जो क्षेत्रज्ञ आत्मा आहे तो मी आहे असे जाण. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यातील भेदज्ञान हे खरे आत्मज्ञान होय असे माझे निश्चित मत आहे. आता हे म्हणू का? ओव्या म्हणू? ओव्या. तरी क्षेत्रज्ञ जो येथे तो मी जाण निरुते जो सर्व क्षेत्रांते संगोपोनी असे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते ज्ञान ऐसे तयाते मानू आम्ही. मानू आम्ही. तर तुम्ही बघाल की ज्या सुरुवातीच्या ओव्या ज्या आहेत आपण आतापर्यंत बघितलंय की खूप साऱ्या आधीच्या अध्यायामध्ये गुरुस्तवन यावर माऊलींनी खूप भर दिला आहे आणि पहिल्या 20 ते 25 ओव्या या गुरूंवरती असतात. या अध्यायामध्ये हे थोडीशी एक वेगळ्या प्रकाराने त्यांनी सुरुवात केली आहे. कारण कसं आहे की आतापर्यंत जे सुरू होतं ती लय आता बदलायची आहे. गिअर शिफ्ट करायचं आहे, नेक्स्ट गिअरला जायचं आहे. म्हणून त्यांनी थोडस चेंजेस केलेले आहेत त्यांच्या निरूपणाच्या शैलीमध्ये. परंतु हे सगळं करताना जेव्हा आपल्याला 1100 ओव्या लिहायच्या असतात एका अध्यायावरती मग अशा वेळी तुमच्याकडे शब्द सामर्थ्य असं भंडाराने पाहिजे. म्हणून माऊलींनी सगळ्यात आधीचे म्हटलंय आत्मरूप गणेशू केलिया स्मरण. कारण हा जो पूर्ण विषय आहे या अध्यायाचा याचा विषय काय आहे? आपल्या आत असलेल्या भगवंताला बघायचं हा विषय आहे. म्हणून गणपतीचं स्मरण सुद्धा त्यांनी बाहेर न करता आत केलेलं आहे. आत्मरूप गणेश केलिया स्मरण. का असं? कारण सकळ विद्यांचे अधिकरण. सगळ्या विद्यांचा जो गणपती आराध्य आहे तो माझ्या आतच बसलेला आहे. असा गणपती कोण आहे? तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे. आणि जसा तो गणपती पूज्य त्याचप्रमाणे तितक्याच श्रेयाचे माझ्या गुरूंचे चरण सुद्धा तसेच पूज्य आहेत. म्हणून माझ्या हृदयी गुरूंचे चरण असू दे किंवा त्यांची माझ्यावरती कृपा असू दे असा सुद्धा म्हणण्याचा इथे प्रयत्न आहे पहिल्या ओवीमध्ये.
तर म्हणजेच काय की गुरूंच्या चरणांवरती त्यांनी एका शाब्दिक रीतीने त्यांचं मस्तक तिथे ठेवलं. म्हणजे आता ते सुरुवात करू शकतात या नवीन अध्यायाला. आता गुरूंचं महत्व कसं आहे की जयांचेनी आठवे शब्दसृष्टी अंगवे, की त्यांची फक्त आठवण केली तरीही शब्दसृष्टी ही आपल्या स्वाधीन होते. आता खूप वेळा काय होतं की एखाद्या वेळेला तुम्ही लिहून बघा. आपण आजकाल लिहिणं थोडं कमी केलंय हाताने. पण जर तुम्हाला एखाद्या तुमच्या प्रवासाचं वर्णन लिहायला बसलो आपण, तर मग अशा वेळेला खूप चांगला शब्द कुठला होता की मी त्या नदीचा तो पूर्ण प्रसंग छान प्रकारे विस्तृत रीतीने लिहू शकेन. मग ते बरोबर शब्द आठवत नाही अशा वेळेला. आणि कितीही गुगल केलं, कितीही ट्रान्सलेटर वापरला तरी काही कळत नाही. पण ज्यावेळी आपल्यावर खरोखर गुरूंची जेव्हा कृपा असते, त्यावेळी उत्तमाहून उत्तम शब्द ऑटोमॅटिक येत असतात. अगदी त्या पाण्यासारखे येत असतात. मग त्यांचं असं आपल्याला माऊली असंच सांगतायत की ज्यांच्या आठवणीमुळे काय होतं, शब्दसृष्टी आपल्या अधीन होते. सगळे शब्द असे लहान 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 असे आपल्या समोर उभे असतात आणि उड्या मारून मारून म्हणतात की मला घ्या, मला घ्या, मला घ्या. म्हणून सारस्वत आघवे जिव्हेसी ये. सारस्वत म्हणजे काय, सगळ्या विद्या कुठे येतात, जिव्हाग्री येतात, तुमच्या जिभेच्या अग्र ठिकाणी येतात. म्हणजेच ती काय झालं, जिव्हाग्री ये म्हणजे खूप सोप्या असतात. मग जेव्हा तुम्हाला एवढं सगळं ज्ञान तुमच्यातनं प्रकट होत असतं, त्याचा एक साईड इफेक्ट कसा असतो की औषध खूप चांगलं असतं पण ते कसं असतं, कडू असतं. बरोबर. म्हणून हे ज्ञान सुद्धा कसं आहे, औषधाप्रमाणेच आहे. परंतु या औषधाला एक वेगळ्याच प्रकारचा गोडवा आहे. म्हणून त्यांनी पुढची ओवी म्हटली आहे, वक्तृत्व गोडपणे. तुमच्या हिताची गोष्ट सांगतील पण तुमचा अपमान करून नाही, गोड शब्दामध्ये सांगतील. म्हणून वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे. म्हणजे अमृताहूनही श्रेष्ठ असे शब्द, रस होती ओळंगणे अक्षरासी. आता कसं आहे की एखाद्या व्यक्तीने जेव्हा लिहायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना असं असतं की आज मी रौद्र रसामध्ये लिहिणार. मग काय होतं की रौद्र रसामध्ये लिहिताना मला काय काय विशेषणं लागतील, मला काय काय शब्द लागतील, हे मग ते असं गोळा करायला लागतात. परंतु जर गुरूंची कृपा असेल तर काय होतं, त्यांनी म्हटलंय की अक्षरांना रस हे ओळंगणे होतात, की त्या अक्षरांमधनच तो रस प्रकट होईल. तुम्हाला वेगळं शोधायची गरज पडणार नाही. भावाचे अवतरण अवतरविती खूण हाता चढे संपूर्ण तत्वभेद. म्हणजे मनातील भाव प्रगट करता येतात, ते अनुभवाची खूण पटवतात आणि सर्व तत्वज्ञान तुम्हाला प्राप्त होतं. कशामुळे हे सगळं होतं, गुरूंची कृपा असेल त्याच्यामुळे. श्री गुरूंचे पाय जे हृदय गिवसून ठाय. गिवसून म्हणजे आठवून. श्री गुरूंचे पाय जे हृदय गिवसून ठाय, ते एवढे भाग्य होय उन्मेष हसी. इथे उन्मेष म्हणजेच काय की त्यांचं म्हणणं आहे की जसं त्यांचे फक्त स्मरण जरी केलं तरीही आपल्याला ज्ञान प्राप्ती होऊ शकते. तर इथे उन्मेष या शब्दाचा अर्थ म्हणजे ज्ञान. ते नमस्कारुनी आता जो पितामहाचा पिता लक्ष्मीचा भरता ऐसे म्हणे. म्हणजे समोर जे श्री गुरु बसलेले आहेत निवृत्तीनाथ, त्यांना या सगळ्या ओव्यांनी, या 5 ओव्यांनी त्यांचं नमन केलं. आणि मग 6व्या ओवीमध्ये त्यांनी आता ट्रान्झिशन सुरू केलं की आता या गुरूंचं स्तवन झालं, आता आपण कृष्ण काय म्हणतात ते बघूयात. म्हणून कृष्ण कोण आहेत, पितामहाचा पिता म्हणजे जे ब्रह्माच्या सुद्धा पिता आहेत, असे ते भगवंत काय म्हणाले ते आता आपण बघूयात. आता हा जो पहिला श्लोक आहे, श्री भगवान उवाच इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम इत्यम अभिधीयते. या ठिकाणी जो शब्द आलेला आहे इदम, ठीक आहे, एक आहे इदम. इदम म्हणजे हे. हे म्हणजे काय, जे आपल्याहून वेगळं असतं आपण त्याला म्हणतो हे. जसं समजा ही माझी डायरी, ही माझी डायरी. मग आता ही म्हणताना काय होतं, ही म्हटल्याबरोबर ही माझ्याहून वेगळी झाली. म्हणून भगवंतांनी इथे पहिल्याच शब्दात सांगितलं इदम शरीरम.
पहिल्या शब्दामध्येच त्यांचा सगळा अर्थ तिथे आलेला आहे. भगवंत अर्जुनाला सांगतायत की हा जो देह आहे, हा देह वेगळा, तुझ्या आतमध्ये असलेला जो भगवंत तो वेगळा. म्हणून हा जो शरीर आहे याला म्हणतात क्षेत्र, आणि या शरीराच्या आत जो राहतो त्यांना काय म्हणतात, क्षेत्रज्ञ. म्हणून क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ दोघांचाही मिलाफ इथे कसं झालेला आहे, हे याच्यामध्ये एक वंडर आहे. आता कसं आहे की अम, ज्या गोष्टी असतात, समजा पाणी, आपण पाणी घेतलं आणि त्यामध्ये आपण टाकली साखर, थोडस असं असं केलं की मग ती पूर्ण साखर त्याच्यामध्ये विरघळते, मग आपल्याला काही सापडत नाही. मग नंतर आपण त्याच पाण्यामध्ये जर टाकला दगड, त्या दगडाला तुम्ही कितीही गोल गोल फिरवलं तरी तो त्यामध्ये विरघळणार नाही. बरोबर. त्याचप्रमाणे आता हे जे आपलं शरीर आहे, हे शरीर म्हणजे काय आहे, एक जड वस्तू आहे. त्यामध्ये त्याच्यामध्ये असलेलं चैतन्य ज्या दिवशी संपतं त्या दिवशी या शरीराला काय म्हणतात, मृतदेह म्हणतात. मग त्याच्यावरचं जे नाव असतं ते नाव निघून जातं, मग उरतं काय, मृतदेह. मग तो भारतातल्या व्यक्तीचा असो की अमेरिकेतल्या व्यक्तीचा असो की मेक्सिको मधल्या व्यक्तीचा असो, सगळ्यांच्या शरीरामध्ये जोपर्यंत चैतन्य आहे तोपर्यंत तो मनुष्याचं नाव. ते चैतन्य संपलं की मग तो उरला फक्त देह. म्हणून इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम इत्यम अभिधीयते. हे जे शरीर आहे, हा जो देह आहे, याला क्षेत्र असे म्हणतात. एतद यो वेत्ती, वेत्ती म्हणजे जाणणारा, एतद यो वेत्ती असं जो जाणतो, तम प्राहुः क्षेत्रज्ञ इति क्षेत्रज्ञ किती तद्विदः, तद्विद. त्यांना आम्ही असं मानतो की हा क्षेत्रज्ञ आहे. म्हणजे याला प्रमाण हे कोणाचं मिळालं, वेदांमध्ये लिहिलंय असं नाही म्हटलं, ऋषींनी सांगितलंय असं पण नाही म्हटलं. ज्या पूर्ण आपल्या पूर्ण जगताचा जो पिता आहे तो म्हणतो की मी समजतो की या माणसाला, या व्यक्तीला बरोबर ज्ञान आहे, कारण हे ज्ञान महत्वाचं आहे. मग हे ज्ञान महत्वाचं का आहे हे आता पुढे उलगडणार आहे हळूहळू. हे फक्त ओपनिंग स्टेटमेंट आहे. तर आता याबद्दल माऊलींनी जी ओवी लिहिली आहे, एकच ओवी लिहिली आहे याच्यावरती. तरी तरी पार्था परिसिजे, म्हणजे ऐक पार्था, देह हे क्षेत्र जाणीजे, आणि जो हे जाणे तो बोलिजे क्षेत्रज्ञ येथे. ज्याला हे माहिती आहे तो कोण आहे, क्षेत्रज्ञ. तर क्षेत्र या शब्दाचा अजून एक अर्थ होतो, ते म्हणजे शेत. शेत म्हणजे कसं की शेतामध्ये आपल्याला मेहनत करावी लागते, मेहनत केली की आपण त्यामध्ये हो, दिवे लावून जे घ्या. काही आपण कर्म करू, होते. आपण आपण लावून घ्या. जे कोणीतरी म्यूटवर नाहीये, पण आपण तिथे जे काही मेहनत करू, आपण जे कुठे तिथे बिया आपण तिथे रोवू, त्या प्रकारचं फळ आपल्याला तिथे मिळणार आहे. म्हणजेच काय की हे जे शरीर आहे, या शरीराचा उपयोग काय, फळ मिळणं, हा त्याचा उपयोग. मग आता कोणीतरी एक व्यक्ती, त्याला पण हे क्षेत्र मिळालं, एक दुसरा व्यक्ती त्याला पण हेच क्षेत्र मिळालं. एकाने फक्त आयुष्यभर नुसतं जुगार खेळला आणि काहीतरी चुकीची कामं केली, आणि शेवटी त्यांना तसंच सगळं काही भोगावं सुद्धा लागलं. जेव्हा की दुसरा व्यक्ती जो होता त्याला हा मिळालेला चान्स, त्यांनी याचा चांगला उपयोग करून घेतला, म्हणून शेवटी त्यांना भगवंताची प्राप्ती झाली. मग दोघांनाही मिळालेलं जे क्षेत्र होतं ते कसं होतं, सेमच होतं, फक्त त्यांच्या कर्मांमुळे त्यांची गती बदलली. आणि याचं अजून एक उदाहरण म्हणजे स्कूलच्या सगळ्या एक्झाम्स. स्कूलमध्ये जो व्यक्ती टॉप मध्ये येतो त्याला पण तोच क्वेश्चन पेपर आणि एक ब्लँक पेपर मिळतो, आणि जो व्यक्ती फेल होतो त्याला सुद्धा तोच क्वेश्चन पेपर आणि ब्लँक पेपर मिळतो. फक्त दोघांची कर्म वेगवेगळी असल्यामुळे दोघांना रिझल्ट हे वेगवेगळे मिळतात. म्हणून या क्षेत्र याला का म्हटलं, कारण याच्यातनं आपल्याला फळ मिळू शकतं म्हणून. आता दुसरा आणखी एक अर्थ आहे या क्षेत्र या शब्दाचा. त्याचा अर्थ असा आहे की जो दर मिनिटाला, दर क्षणाला जो क्षय होत असतो, आणि क्षय होत असताना सुद्धा देत असतो, त्याला म्हणतात क्षेत्र. हे दुसरा अर्थ त्यातला. म्हणून आपलं जे शरीर आहे ते लहानपणापासून ते मृत्यूपर्यंत काय होत आहे, ते फक्त झटत चाललेलं आहे, मृत्यूकडे हळूहळू हळूहळू जात 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 चाललेलं आहे. आणि
हे सगळं होताना सुद्धा त्या शरीराने आपल्याला सगळं काही चांगलं करता सुद्धा येत आहे. म्हणून सुद्धा याचा दुसरा अर्थ म्हणजे क्षेत्र. तर हा होता पहिला श्लोक आणि त्याची ओवी. आता दुसरा श्लोक, क्षेत्रज्ञम च अपि माम विद्धी. आता विद्धी हा जो शब्द आहे, हा शब्द कसा आहे? हा आज्ञार्थक शब्द आहे, की भगवंत आपल्याला आज्ञा करतात की मी जे सांगतो आहे हे तू खरं मान, हेच खरं आहे. म्हणून ते म्हणतायत क्षेत्रज्ञम च अपि माम विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत. सर्व क्षेत्रेषु म्हणजे जे जे प्रकारचे तुला हे सगळे शरीर दिसतील, त्या सगळ्या सगळ्या शरीरामध्ये असणारा जो क्षेत्रज्ञ, तो मी, तो एकच आहे. ती एकच चेतना आहे जी सगळ्या शरीरामध्ये आहे. हे तू माझ्याकडनं आत्ता ऐक आणि हे खरं आहे हे ऐकून घे. मग म्हटलंय क्षेत्र क्षेत्रज्ञ योर ज्ञानम तत् तद ज्ञानम मतम मम. म्हणजे यत् ज्ञानम तत् ज्ञानम इति मम मतम, हा याचा अन्वय. अन्वय पण खूप छान आहे, याचा अन्वय बघा एकदा. भारत सर्व क्षेत्रेषु माम अपि च क्षेत्रज्ञम विद्धि यत् क्षेत्र क्षेत्रज्ञयोः ज्ञानम यत् ज्ञानम तत् ज्ञानम मम मत मम मतम. म्हणजे हे भारता, सर्व क्षेत्रांमध्ये जो क्षेत्रज्ञ तो सुद्धा मीच आहे असे समज. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचे जे ज्ञान तेच उत्तम ज्ञान आहे असे माझे मत आहे. मग याचा अर्थ काय? याचा अर्थ हे ज्ञान सोडून दुसरं जे कुठलं ज्ञान असेल ते उत्तम प्रतीचं, उच्च प्रतीचं ज्ञान म्हणता येणार नाही. सगळ्या ज्ञानांचा राजा म्हणजे हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ योग यांचा जो नॉलेज आहे, हे सगळ्यांचा राजा आहे. आता आपण याच्यावरची 2 ओव्या बघूयात. तरी क्षेत्रज्ञ जो येथे तो मीची जाण निरुते, जो सर्व क्षेत्राते संगोपोनी असे. आता ह्या क्षेत्रज्ञ काय करतो? क्षेत्रज्ञ सगळ्या क्षेत्रांचं किंवा सगळ्या शरीरांचं पोषण. संगोपन करतो. त्यांना लहानाचा मोठा करतो. त्याच्यामुळे जे सगळे अं, पालक आपल्या मुलांना म्हणतात तुला मी लहानाचं मोठं केलंय, ते ऍक्च्युली टेक्निकली चुकीच आहे. कारण लहानाचं मोठं करणारा कोण आहे? भगवंत आहे. किंवा जी चेतना आहे ती सगळ्यांना लहानाचं मोठं करते, संगोपन करते. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी लिहून ठेवलेलं आहे. तरी क्षेत्रज्ञ जो येथे तो मीच जाण फिरते, तो सर्व क्षेत्राते संगोपोनी असे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते, ज्ञान ऐसे तयाते मानू आम्ही. म्हणजे काय? क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या विषयीचे जे स्पष्ट ज्ञान तेच खरे ज्ञान होय असे आम्ही समजतो. आता हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचं स्पष्ट ज्ञान कसं, ते आता पुढल्या श्लोकामध्ये आपल्याला कळेल. तर आता ऐकूयात पुढला श्लोक. श्लोक क्रमांक 3. कोण म्हणेल? तर याच्यामध्ये मला वाटतं 16 ओव्या आहेत. तर श्लोक क्रमांक 3 त्यावरच्या 8 ओव्या हे कोणीतरी एक म्हणू का? घ्या आणि पुढच्या 8 ओव्या दुसऱ्या कोणीतरी घ्या. म्हणू मी? हा, म्हणा म्हणा रवी काका. तत्क्षेत्रम यच्च यादृक् च यद्विकार यतश्च यत् स च यो यत् प्रावश्च तत्समासेन मे शृणु. अर्थ 3 नंबर. ते क्षेत्र कोणते व कोणत्या प्रकारचे आणि कोणत्या विकारांनी युक्त असलेले व ज्या कारणाचे जे कार्य आहे त्याचप्रमाणे जो क्षेत्रज्ञ तो कोण, ज्याच्या प्रभावाने युक्त आहे, ते मजपासून संक्षेपता ऐक. तरी क्षेत्र येणे नावे हे शरीर जेणे भावे, म्हणितले ते आगवे सांगो आता. हे क्षेत्र का म्हणजे कैसे के हे उपजे, कवण कवणी वाढीवजे विकारी येथ. हे औट हात मोटके की एवढे की केवढे पा केतुके बरड की पिके कोणाचे हे.
इत्यादी सर्व जे जे याचे भाव जे ते बोली जती सावेव अवधान देई पै याची स्थळा कारणे श्रुती सदा बोबाणे तरकू येण्याची ठीक करणे तोंडाळू केला ताळीता हेची बोली दर्शने शेवटा आली तेवीची नाही बुजविली अजूनही द्वंद्वे शास्त्रांची ये सोयरिके विचळीचे येण्याची एके याचे नि एकवंके जगासी वादू तोंडेसी तोंडा न पडे बोला बोलेसी न घडे या युक्ती बडबडे त्राय जाहली नेणो कोणाचे हे स्थळ परी कैसे अभिलाषाचे बळ जे घरोघरी कपाळ पिटवीत असे नास्तिका द्यावया तोंड वेदांचे गाढे बंड ते देखोनी पाखंड आनची वाजे ती म्हणून तुम्ही निर्मूळ लटिके हे वागजाळ ना म्हणसी तरी पोफळ घातले आहे पाखंडाचे कडे नागवी लुंचिती नियोजली वितंडे ताळासी येती मृत्यूबळाचे माझे हे जाईल विण काजे ते देखोन या व्याजे निघाले योगी मृत्यूनी आधा दिले तीही निरंजने सेविले यम नियमांचे केले मेळावे पुरे येण्याची क्षेत्राभिमाने राज्य तजिले ईशाने गुंती जाणवनी स्मशाने वासू केला ऐसिया पैजा महेशा पांघुरणे दाही दिशा लाच करून म्हणून कोळसा कामू केला पै सत्य लोकनाथा वदने आली बळार्था त्याची ना सत्तामोक्ष बंद आहे ना ऐकून येते. हॅलो अनिकेत हा हा म्यूट होतो सॉरी. तर हे क्षेत्र म्हणजे कुठलं, म्हणजे पहिल्या जो या ज्या श्लोकाची पूर्ण सुरुवात आहे तद क्षेत्रम यच्च यादृक् च यद्विकारी यतश्च यत म्हणजेच हे क्षेत्र कुठलं म्हणजे ऍड्रेस काय, कुठून आलं, हे निर्माण कुठून झालं. मग दुसरा प्रश्न, या कुठल्या प्रकारचे क्षेत्र इथे आहेत. तिसरा प्रश्न, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विकार कसे काय येतात. चौथा प्रश्न, त्यापासून कुठले कार्य उत्पन्न होते, हे पण महत्वाचं आहे. याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे आपण कार्य करतो ते कुठले आहेत. मग तसेच तो क्षेत्रज्ञ म्हणजे कोण, त्याचा प्रभाव कोणता, हे तू माझ्याकडनं संक्षिप्तपणे ऐक. तर आता कुठल्याही गोष्टींचे दोन गोष्टी असतात बघा. कुठल्याही व्यक्तींचा एक असतो प्रभाव, एक असतो स्वभाव. आता आपण म्हटलं मोदीजींचा प्रभाव कसा आहे की ते नेहमी फिरतात झेड सिक्युरिटीमध्ये किंवा झेड प्लस सिक्युरिटीमध्ये, आणि त्यांच्या अवतीभोवती नेहमी गार्ड्स असतात, मोठ्या मोठ्या लोकांशी भेटतात, इंटरनॅशनल रिलेशन्स ते सांभाळून ठेवतात. मग आता हे सगळं काय आहे, त्यांचा प्रभाव आहे. पण हा त्यांचा स्वभाव नाहीये. त्यांचा स्वभाव काय आहे, ते जेव्हा त्यांच्या घरी एकटे असतात तेव्हा त्यांना वेगवेगळ्या प्राण्यांना फीड करायला आवडतं. मग त्यांना कुठेतरी पहाडांमध्ये जाऊन तपश्चर्या करायला त्यांना आवडतं. हे त्यांचा काय झाला, स्वभाव झाला. कुठल्याही व्यक्तीचा एक प्रभाव असतो आणि एक स्वभाव असतो. आणि या खूप तात्विक गोष्टी सांगतोय मी तुम्हाला, हे आपल्या संस्कृत ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे. तर यापैकी या श्लोकामध्ये त्यांनी काय म्हटलंय की हा जो क्षेत्रज्ञ आहे, या क्षेत्रज्ञाचा प्रभाव काय आहे, म्हणजे बाकी लोक या क्षेत्रज्ञाला कसं ओळखतात हे सुद्धा मी तुला आता सांगणार आहे. हे तू माझ्याकडनं संक्षिप्तपणे ऐक. मग आता याबद्दल माऊलींनी जे म्हटलेलं आहे ना इथे, माऊलींनी आता काय केलंय, याला रायटिंगच्या टेक्निक्स मध्ये याला म्हणतात मिरर टेक्निक. काय म्हणतात त्याला, मिरर टेक्निक. म्हणजे आता समजा मला वासुदेवजी बद्दल बोलायचं आहे, की मला त्यांच्याबद्दल लिहायचं आहे,
तर मी माझ्या व्हॉइसमध्ये न लिहिता मी असं म्हणेन की मी जेव्हा या अमुक अमुक व्यक्तींना भेटलो, त्यांनी मला वासुदेवजींबद्दल असं असं सांगितलं. मग मी त्यांच्या मुलांना भेटलो, त्यांनी असं असं सांगितलं. मग मी यांच्या या नातेवाईकांना भेटलो, त्यांनी असं असं सांगितलं. म्हणजेच काय चाललंय, त्यांच्याबद्दल डायरेक्ट न बोलता बाकी लोकांचे ओपिनियन्स त्यांच्याबद्दल काय आहेत हे आपण ऐकतोय. त्याला काय म्हणतात, मिरर टेक्निक. हे आपण आता इथे इथे सगळं बघणार आहोत की एका प्रकारचे लोक जे योगी असतात, योग्यांचं काय म्हणणं आहे. मग काही लोक जे नास्तिक लोक असतात, नास्तिक लोकांचं याच्याबद्दल काय म्हणणं आहे. मग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांचं या देहाबद्दल आणि देहामध्ये राहणाऱ्या व्यक्तीबद्दल काय काय मत आहेत, हे म्हणजे आता या पुढच्या सगळ्या येणाऱ्या ओव्या. तर आता आपण सुरुवात करूया. तरी क्षेत्र येणे नावे, हे शरीर जेणे भावे, म्हणितले ते आघवे, सांगो आता. म्हणजे आता या शरीराला क्षेत्र म्हणण्याचा हेतू काय आहे ते आधी सांगतो. आता ही सुद्धा एक सांगण्याची जी एक पद्धती असते, ती आपल्याला इथनं शिकायला मिळते भगवंतांकडून. कुठला पण नवीन टॉपिक जर सुरू सुरू करायचा असेल, त्याची सुरुवात नेहमी करावी त्याच्या पर्पज पासून. त्याची नीड काय, त्याची गरज काय. गरज जर कळली, ऐकू येत नाही, येत आहे. येत आहे ना, बर. हो, हा, हो. तर कुठल्याही नवीन विषयाची आपल्याला जर गरज कळली, तर मग आपल्याला त्याच्याबद्दल व्यवस्थित लक्ष घालता येतं. म्हणून इथे सगळ्यात आधी म्हटलंय याची गरज काय आहे हे तुला मी सांगतो. कैसे के हे उपजे, कवण कवणी वाढविजे, फिकारी येथव. म्हणजे याला क्षेत्र का म्हणतात, हे कुठे आणि कसं उत्पन्न होतं, आणि कोणकोणत्या विकारांनी त्याची वाढ होते. म्हणजेच हे काय चाललंय, या पूर्ण शरीराची जवळपास आपण आता मेडिकल सायन्स मध्येच घुसणार आहोत, मला असं वाटायला लागलेलं आहे. की हे शरीर कसं निर्माण होतं, मग ते कसं वाढतं, मग त्याचे नख वाढतात, मग केस वाढतात, मग केस पांढरे होतात. हे सगळी पूर्ण प्रोसेस आहे, वेगवेगळ्या प्रकारचे विकार येत आहेत. आता किती मोठं आहे हे शरीर, हे औट हात मोटके, म्हणजे 3.5 हात. 3.5 हात मोठं असलेलं हे शरीर, हे आणि ही ओवी बघा, ओवी क्रमांक 12. यामध्ये ओवी क्रमांक 12 मध्ये तुम्ही एकदा वाचा, तुम्हाला काय आढळतं का बघा. काहीतरी वेगळं आहे या ओवीमध्ये. जे लहान लहान जे 3.5 हातांचे आहे, केवढे मोठे वजनदार आहेत, नापिक किंवा पिकाऊ कोणाचे आहे. 12 क्रमांकाची ओवी, त्याच्यात काय स्पेशल काय आहे. आऊट आऊट हम्म, पूर्वी होतं आऊटके असायचे, हम्म. त्या मापात जायचा. हा, माप माप टेबल सांगितलेलं आहे, पण ते नाहीये. तिथले तुम्ही चला बघा, तर. प्रश्नार्थक चिन्ह मोजा. ती केवढे पाच येतोके, त्याचं हा, कौतुक किती. आणि बरड प्रत्येक किती. प्रत्येक ठिकाणी त्यांनी प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे, हम्म. जे तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही ओवीमध्ये नाही असं दिसणार, इतके प्रश्नार्थक चिन्ह. आणि ह्या भाषेतला प्रकार आहे तो चिन्ह म्हणजे. पहिलं बघा, हे औत हाट मोटके, आपले म्हणण्याची तऱ्हा बदलायला पाहिजे ना मग. की केवढे खा कौतुके, बरड की पिके, कोणाचे हे. असे वेगवेगळे प्रश्न त्यांनी विचारले एकाच ओवीमध्ये. कारण या सगळ्या प्रश्नांचं कनेक्शन कुठे आहे, त्या श्लोकासोबत आहे. आणि हे श्लोक आणि हे प्रश्न कोणी विचारले आहेत, भगवंतांनी विचारले आहेत. आता हे सुद्धा मी तुम्हाला याच्यामध्ये एक टेक्निक सांगतो, टीचिंगची टेक्निक आहे. खूप वेळेला काय होतं की खूपच एकदम नवीन लोकांपुढे मी सायबर सिक्युरिटी सारखा एकदम असा किचकट एक सब्जेक्ट शिकवतोय. आणि मला खूप आवडतं की जेव्हा ऑडियन्स मला खूप प्रश्न विचारेल. पण खूप वेळेला असं दिसतं की सगळे लोक नुसते अशा माझ्याकडे बघत बसलेले असतात. मी त्यांना विचारतो एनी क्वेश्चन्स, कोणी काही विचारत नाही. मग आपण त्यांना वेगवेगळ्या रीतीने काहीतरी ट्राय केलं तरीही कोणी विचारत नाही. मग अशा वेळी काय करायचं, मग आपणच प्रश्न विचारायचा. आता तुमच्या मनात प्रश्न येईल की हे कसं काम करतं, मला तुम्हाला सांगू द्या. तुमच्या मनात असाही प्रश्न येईल की हे कसं काय काम करतं, मला तुम्हाला हे पण सांगतो. म्हणून मग आपण समोरच्याच्या मनातले प्रश्न आपणच सांगायचे आणि आपणच त्याचं उत्तर द्यायचं. तसं भगवंतांनी सुद्धा हीच टेक्निक इथे वापरलेली आहे की अर्जुनाला या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाबद्दल काय काय प्रश्न मनामध्ये असतील हे त्यांनी ऑलरेडी जाणून ते प्रश्न यांनी या 3ऱ्या श्लोकात स्वतःच विचारले. म्हणजे परत हे
भगवंतांचं अर्जुनावरती असलेलं जे प्रेम आहे ते याच्यातलं दिसतं. की तुम्ही बघाल की या 13व्या श्लोकाच्या सुरुवातीला अर्जुनाने कुठलाही प्रश्न विचारलेला नाहीये अजून तरी, आणि आपण ऑलरेडी 3ऱ्या श्लोकावर आलेलो आहोत. म्हणजेच काय की आता भगवंतांची बोलण्याच्या ओघामध्ये आहेत ते. त्यांना माहिती आहे एक टॉपिक संपला, आता दुसरा टॉपिक आपण परत सुरू करायचं आहे. तर इत्यादी सर्व जे जे याचे भाव ते बोलीजती सावेव अवधान देई. याचे अजून पण जे जे काही वेगळ्या गोष्टी आहेत त्या सुद्धा मी तुला सांगतो, तू नीट मात्र ऐक बरं का. पै याची स्थळाकारणे पै याची स्थळाकारणे श्रुती सदा बोबाणे. बोबाणे म्हणजे काय? बडबड करतात. श्रुती म्हणजेच काय? वेद याच्याबद्दल बडबड करतात असं म्हटलेलं आहे. तर्कू येण्याची ठी करणे. आता ठी करणे म्हणजे काय? निश्चय, की जे आपल्याला एक्झॅक्टली माहिती नसतं आपण त्याच्याबद्दल तर्क करत असतो, आणि जेव्हा आपलं तर्क बाकी सगळे लोक मान्य करतात मग आपला तोच तर्क एकदम असं ठाम मत आपलं बनतो. म्हणजेच काय की समजा आता अगेन मोदीजींबद्दल आपण बोलतो आहोत, तर त्यांचं एकंदरीत सगळं वागणं बघता मला असं वाटतं की मोदीजी हे प्युअर व्हेजिटेरियन असतील. हा माझा काय झाला? तर्क झाला. मग आता समजा मी मोदीजींसोबत 3 दिवस राहिलो आणि मी त्यांच्यासोबत रोज जेवलो, आता मला अनुभव आला की हे नॉनव्हेज त्यांनी कधीही खाल्लं नाही. मग आता हे माझं काय झालं? अनुभव झाला. मग आधी होता तर्क, मग झाला अनुभव. दोघांपैकी श्रेष्ठ कुठला? अनुभव. 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 बरोबर, अनुभव सगळ्यात श्रेष्ठ. म्हणून इथे भगवंत पण सांगतायत आपल्याला की वेदांमध्ये जे जे सांगितलंय ते सगळे काय आहेत? खूप सारे तर्क आहेत. हा हा क्षेत्रज्ञ कसा असला पाहिजे, काय असला पाहिजे. पण भगवंत म्हणतात तो राहणारा तर मीच आहे ना. माझ्याबद्दल सांगतायत, मी माझ्या अनुभवांनी तुला सांगतो आता. म्हणून अनुभव श्रेष्ठ. मग याची स्थळाकारणे श्रुती सदा बोबाणे. तर्क येण्याची ठी करणे तोंडाळू केला. म्हणजे नुसते त्यांनी बडबड बडबड केली. म्हणजे खूप वेळा आपल्याला न्यूज चॅनल्स वरती हे बघायला मिळतं. आता त्यांनी कुठला तरी एक विषय पकडतील, 2 लोकांना एकत्र आणतील, लावतील त्यांना स्टेजवरती ऑनलाईन आपल्या त्या स्क्रीनवरती, आणि लोकांची बडबड सुरू आहे. 1 तास चालला त्यांचा न्यूजचा कार्यक्रम. मग त्यांची एवढी बडबड ऐकून जर एखाद्या व्यक्तीला काहीच कळत नसेल, त्याला वाटेल की यांना खूप येतं बरं का, काय बोलले ते नाही कळलं पण चांगले बोलले, यांना नक्की येत असलं पाहिजे. मग तो काय झाला? तर्क झाला परत. चाळीता हेची बोली दर्शने शेवटा आली, तेवीची नाही बुझाविली अजूनी द्वंद्वे. तर आता याच करता याच ठिकाणाकरता वेदांची नेहमी बडबड सुरू आहे. याच क्षेत्राने तर्काला वाटाघाट करायला लावले. आता 14वी ओवी. याच्याच वाटाघाटीमध्ये सर्व दर्शनांनी अखेर हात टेकले. त्यांच्या मते त्यांच्यामधले जे मतभेद ते अजूनही मिटलेले नाही. तो आपल्याकडे 6 वेगवेगळ्या प्रकारचे दर्शन असतात. दर्शनचा अर्थ आहे फिलॉसॉफी. फिलॉसॉफी म्हणजे काय? आता इंग्लिश शब्द आहे फिलॉसॉफी, इंग्लिशचं मराठी ट्रान्सलेशन होतं तत्वज्ञान. बरोबर, तत्वज्ञान. तर आपल्याकडे जे तत्वज्ञान जे आहे ते 6 प्रकारचे आहे, आणि त्यांना आपण ज्ञान म्हणत नाही, आपण त्यांना दर्शन म्हणतो. तर हे 6 कुठले? एक आहे न्याय दर्शन, दुसरं आहे मीमांसा. वैशेषिका दर्शन, मग तिसरं आहे सांख्य दर्शन, मग आहे योग दर्शन, मग आहे मीमांसा, आणि मग आहे वेदांत. म्हणून आणि यांच्यापैकी वेदांत आपल्याला नेहमी ऐकायला मिळतं. म्हणून हे जे 6 दर्शन आहेत, जसं या 6 दर्शनामध्ये जे जे त्यांनी सांगितलेलं आहे ते काय कशाबद्दल बोलताय? त्याच क्षेत्रज्ञाबद्दल बोलतायत. पण सगळ्यांचं म्हणणं आहे की माझंच म्हणणं खरं. आणि तुम्हाला आता सांगतो, रिसेंटली मी एका डिबेट कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला होता. मग त्या डिबेट कॉम्पिटिशन मध्ये ऑब्जेक्टिव्ह काय होता की समोरचं जे काही बोलेल ते खरं असो खोटं असो,
मला जिंकायचं जर असेल, समोरचं जे काही बोलेल त्याला खोडून काढता आलं पाहिजे. मग ते तर्काने असो, अनुभवाने असो किंवा व्यंगाने असो, कुठलं पण आपण वापरू शकतो. तर म्हणण्याचा अर्थ असा की हे जे 6 दर्शन आहेत, न्याय दर्शन, म्हणजेच हे कशासाठी आहेत? नॉलेजसाठी आहेत वेगवेगळ्या प्रकारचं. तर हे 6च्या 6 दर्शनामध्ये एक मत मात्र नाही, हे आपल्याला सांगितलं आहे या 15व्या ओवीमध्ये. शास्त्रांची ये सोय रिके, विचळिजे येणेची एके, याचेनी एक वंके जगासी वादू. म्हणजे पण अजूनही या क्षेत्रांचा निश्चय करून एकमत होण्यासाठी जगातील सर्व शास्त्र एकमेकांशी वाद घालत आहेत. आता जसं वेगवेगळे जे रिलिजन्स असतात, एक रिलिजन म्हणतात की आम्ही जमिनीच्या खाली जे जे काही उगत असेल ते आम्ही खाणार नाही, हा त्यांचा एक वेगळा विचार. मग एक लोक म्हणतात की मग आम्ही जिंजर गार्लिक खाणार नाही, हा आमचा वेगळा विचार. मग असं प्रत्येकाचे वेगवेगळ्या प्रकारचे विचार, म्हणून त्यांचं एकमत कधीही होत नाही. तोंडेसी तोंडा न पडे. बघा, तोंडेसी तोंडा न पडे याचा अर्थ काय? अजूनही एकमेकांची तोंड मिळवणी होत नाही. बोला एकमत बोलसी न घडे. कोणीतरी काहीतरी म्हटलं का? एकमत होत नाही. एकमत होत नाही, बरोबर. तोंडेसी तोंडा न पडे, बोला बोलेसी न घडे, म्हणजे दोघांचे शब्दही मॅच होत नाही एकमेकाशी. या युक्ती बडबडे त्राय झाली. नुसती काय झाली? त्रेधा तिरपीट नुसती युक्ती झाली त्यांची. म्हणजे एकमेकाला युक्तिवाद करून एकमेकांना शिकस्त करण्याची फक्त झुंज सुरू आहे, बाकी काही नाही. नेणो कोणाचे हे स्थळ, परी कैसे अभिलाषाचे बळ, जे घरोघरी कपाळ पिटवीत असे. म्हणजेच काय की या क्षेत्राची मालकी कोणाची आहे? म्हणजे तुम्ही बघाल की कुठली पण लँड आली की त्याच्यावरती ओनरशिप हा जो मुद्दा असतो हा नेहमीच बहुचर्चित असतो. मग त्याच्यावरती कोर्ट केस सुरू असेल, मग त्याला म्हणतात काय म्हणतात त्याला? लिटिगेशन, बरोबर? लिटिगेशन म्हणतात ना? बरोबर. हा. बरोबर. तर एकदा ते सुरू झालं की मग त्याचा तो न्याय निवाडा लागेपर्यंत काही त्या क्षेत्राचं काही होऊ शकत नाही, तिथे कोणी काही बांधू पण शकत नाही. मग इथे पण तेच सुरू आहे की या क्षेत्राचं ओनर कोण याच्यावरती या सगळ्या फिलॉसॉफिकल लोकांची लिटिगेशन सुरू आहेत. सगळे म्हणतात की हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे, परंतु ऍक्च्युली कोणाचं हे कोणाला कळलेलं नाहीये. पण लोक काय करतायत? माऊलींची भाषा खूप सुंदर आहे. इथे बघा, कपाळ पिटवीत असे, घरी बसून कपाळ पिटवतात सगळेजण की मला मिळत का नाही. आणि आता पुढे बघा, हे तर झाले. आता कसं की जे सगळे लोक असतात त्यांच्यापैकी एक ग्रुप असतो नेहमी, जे म्हणतात की हे जे काही सांगताय ते सगळं खोटं आहे. म्हणजे हे लोक कुठले असतात? नास्तिक लोक. मग नास्तिक लोक काय म्हणतात? नास्तिका द्यावया तोंड. म्हणजे नास्तिकांचे जे प्रश्न असतात, कशावरनं तुम्ही सिद्ध कराल की खरोखर की देव वगैरे आहे? हे सगळं काही नेचर सुरू आहे, नॅचरली आहे म्हणतात. असं काही देव वगैरे काही नसतं. देव म्हणणारे लोक नुसते घरी जाऊन बसतात, काही कामं करत नाही, असं कोण म्हणतं? नास्तिक म्हणतात. मग आता नास्तिकांचं तोंड बंद करण्यासाठी कोण येतं पुढे? बघा, नास्तिका द्यावया तोंड, वेदांचे गाढे बंड. मग त्यांच्या पुढे कोण ठेवलं? वेद ठेवले की बघा, हे जे वेद आहेत याच्यामध्ये जे नॉलेज आहे ते एकदम पवित्र आहे. ते देखोनी पाखांड आनची वाजे. बरोबर आहे. पण तेव्हा नास्तिकांनी भलताच मुद्दा धरला. नास्तिकांची तोंडे बंद करण्यासाठी वेदांनी युद्धाची तयारी केली, तेव्हा नास्तिकांनी भलताच मुद्दा धरला. बघा पुढे काय होतं. म्हणती तुम्ही निर्मूळ, लटिके हे वाघजाळ, ना म्हणसी तरी पोफळ घातले आहे. पण नास्तिक लोक काय म्हणतात की ते म्हणतात तुम्ही निर्मूळ आहात, तुमचा ऑथर कोण तुम्हालाच माहिती नाही. तुम्ही म्हणता की तुमचा ऑथर देव स्वतः आहे, आम्ही तर म्हणतो देवच नाही. मग याचा अर्थ कुठल्याही एका माणसाने बसून सगळे वेद लिहिले आणि तुम्हाला सगळ्यांना गंडवलं की देव आहे, आणि तुम्ही हे सगळं ऐकलं, असं सगळं कोण म्हणतायत? नास्तिक लोक म्हणतायत. ते म्हणतायत वेद हे निर्मूळ आहेत असं म्हणतायत.
मग त्याच्यामुळे काय झालं, या वेदांमध्ये जी सुंदर सुंदर भाषा आहे, हे फक्त एका व्यक्तीचं शब्द पांडित्य आहे. कुणीतरी एक व्यक्ती होता, खूप ब्रिलियंट होता, त्याला चांगलं लिहिता येत होतं म्हणून तो लिहून गेला. तुमचे शब्द पांडित्य खोटे आहे आणि आमचे बोलणे कोणी खोटे ठरवेल तरच आम्ही त्याची पैज लावतो. बघा, आता पैजेवर गोष्ट आली. म्हणजे गोष्ट सुरू कुठून झाली होती, देहाची मालकी. आता पैज लागली की हे खरं आहे की नाही, वेद. मग पाखांडाचे कडे नागवी लुंचिती मुंडे नियोजिली वितंडे ताळासी येती. मग या पाखंड मत अभिमानाने कोणी दिगंबर बनले, कोणी मुंडन केले, पण त्याने त्यांचा वितंडवाद अखेर सिद्ध झालाच नाही. मग त्यांनी काय म्हटलं की तुमची ही जी पूर्ण धार्मिक सिस्टीम आहे, आय रिजेक्ट दॅट सिस्टीम. मग मी आता काय करणार? तुम्ही म्हणता की सगळ्यांनी कपडे घालायला पाहिजे, मी कपडेच घालणार नाही. मग मी आजपासून तसाच फिरणार. मग मी आता माझ्या केसांचा त्याग करणार. मग त्यांनी हे सगळे खटपट केली, पण त्यांना जो पॉइंट प्रूव्ह करायचा होता तो काही त्यांना प्रूव्ह करता आलेला नाही. मृत्यू बळाचे माझे हे जाईल वीण काजे ते देखो निया व्याजे निघाले योगी. आता पुढे काय झालं? अम, या पाखंड मत अभिमानाने कोणी दिगंबर बनले, कोणी मुंडन केले, पण त्यांचा वितंडवाद अखेर सिद्ध झाला नाहीच. तर या ओवीचा जो अर्थ आहे, तुमच्याकडे पण जर वितंडवाद हा शब्द असेल, तुम्ही त्याला अंडरलाईन करून ठेवा. या पूर्ण ओवीतला त्याचा अर्थ काय? वितंडवाद म्हणजे काय? वितंडवाद म्हणजे नुसता वाद करण्यासाठी वाद. निरर्थक वाद. वादासाठी वाद. निरर्थक वाद. म्हणजे आज आपण वादासाठी दोघांनी मिळून वाद करायचा की चेन्नईची टीम चांगली की बँगलोरची टीम चांगली, त्याला काही अर्थ नाही. पण आपण याच्यावरती 6 तास बसून नुसता वाद करत बसलो, याला म्हणतात वितंडवाद. त्याच्यामुळे कोणाचंही भलं झालं नाही. आणि याचा उलट म्हणजे काय? तो आहे शास्त्रार्थवाद. शास्त्रार्थवाद ऐकल्यामुळे आपल्याला शास्त्र कळतात, लोकांची मतं कळतात, त्याच्या मागच्या स्टोरीज कळतात. म्हणून तो आहे शास्त्रार्थवाद. दुसरा त्याच्या उलट वितंडवाद. तर हा वितंडवाद त्यांचा काही संपलेला नाही. मग मृत्यू बळाचीनी माझे हे जाईल वीण काजे. वीण काजे म्हणजे काय? व्यर्थ जाईल हे सगळं. मग आता मी जन्माला तर आलो, आणि आता मी समजा 45 वर्षांचा पण झालो, पण अजूनही मला काही कळलं नाही. आणि आता काही वर्षामध्ये माझा मृत्यू होईल, म्हणजे माझं अख्खं आयुष्य युजलेस. मी काय केलं आयुष्य होऊन? मग असा विचार आल्यामुळे काही लोक काय करतात, पुढे बघा. मृत्यू बळाचे नि माझे हे जाईल वीण काजे ते देखो निया व्याजे. व्याजे म्हणजे काय? हेतूने निघाले योगी. मग ते योगी बनण्याचा प्रयत्न करतात. मग योगी बनल्यामुळे काय होतं? आपण जेव्हा अष्टांग योग याची साधना करतो, त्यावेळी तुमचं आयुष्य तुम्ही वाढवू शकता. 600 वर्ष जगू शकता, 800 वर्ष जगू शकता. म्हणून योग करण्याच्या मागे त्यांची भावना कुठली? आयुष्य वाढवणे. भगवंताला भेटणे ही आयुष्य अजिबात नाही, किंवा हा मुद्दाच नाही तिथे. मृत्यूला भ्यायले म्हणून काही लोक योगी बनले. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय की इंग्लिशमध्ये एक एक फ्रेज आहे, त्याचं नाव आहे किंवा ते अशी आहे की डुईंग द राईट थिंग्स फॉर द राईट रिझन्स. चांगल्या गोष्टी कराव्यात, पण चांगल्या कारणांसाठी कराव्यात. म्हणजेच काय? आता आता पुढची ओळी फार महत्वाची आहे. मृत्यूनी आधा दिले. खूप छान शब्द आहे. मृत्यूनी आधा दिले म्हणजे घाबरले. तीही निरंजन सेविले यमनियमांचे केले मेळावे पुरे. त्यांनी काय केलं मग? योगी लोकांनी हे क्षेत्र कारणा वाचून मृत्युमुखात पडेल या भीतीने काही लोक त्याच्या रक्षणासाठी योगसिद्धीच्या मागे लागले. काही मृत्यूला घाबरलेले त्यांनी एकांतवास पत्करून यमनियमांचा पूर्ण अभ्यास केला. की यमनियमांचा अभ्यास केल्यामुळे मे बी त्याच्यामुळे माझं आयुष्य वाढेल. मग आता
आता पुढची ओवी बघा. मला ऍक्च्युली या ओवीबद्दल म्हणायचं होतं, महत्वाची आहे म्हणून. ओवी क्रमांक 24 आणि 25. येणेची क्षेत्र अभिमाने, राज्य त्यजिले ईशाने, गुंती जाणोनी स्मशाने वासू केला. अर्थ काय आहे? याच क्षेत्राच्या विचाराने शंकरांनी राज्य त्याग केला व त्याची उपाधी लागू नये म्हणून स्मशानात वास करण्याचे ठरवले. म्हणजे आता त्यांनी कसं केलं हे, याच्या मागे एक छोटीशी स्टोरी आहे. ती स्टोरी किंवा ही कहाणी आहे, ही लीला आहे श्रीमद भागवत मधली. लीला अशी आहे की ज्यावेळी ब्रह्मांनी पूर्ण विश्व बनवायला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी मानसपुत्र सगळे निर्माण केले होते. तर त्यांच्या कपाळातून निर्मिती झाली होती शंकरांची. मग आतापर्यंत तर ब्रह्मा एकटेच पूर्ण विश्व निर्मिती करत होते, पण ती अजूनही परफेक्ट झालेली नव्हती. मग आता ज्यावेळी शंकरांची निर्मिती झाली, त्यावेळी शंकरांनी विचारलं वडिलांना, काय करू डॅडी? मग डॅडी म्हणाले की माझं काम मी आता तुला सांगतो, आता तू हे काम कर, सगळं विश्व बनवण्याचं काम तू कर. आणि असं म्हणून ब्रह्माजी गेले तपश्चर्या करायला. मग आता इथे शंकरांनी त्यांना जी ब्ल्यूप्रिंट मिळाली होती ह्युमन बॉडीची, ती त्यांनी काही काही बनवले. मग त्यांना बोर झालं. म्हटलं काय सगळ्यांना तेच ते डोकं, तेच ते हात, आपण एक काम करूयात, काही शरीर असं बनवू की त्यांना 3 डोकी, काही शरीर असं बनवू ज्यांना डोकंच नाही, त्यांना फक्त पाय, काही लोकांना हातच हात, असे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे सगळे शरीर बनवले. मग हे सगळे शरीर बनवल्यामुळे काय झालं, सृष्टीचं जे सगळं बॅलन्स होता तो बॅलन्स सगळा हालायला लागला. मग काही वर्षांनी जेव्हा ब्रह्मा परत आल्यावर त्यांनी विचारलं, काय केलंस बाळा? मग त्यांनी बघितलं हे सगळं. अरे बाप रे बाप, हे सगळं तर काही जमणार नाही. नाही 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 नाही, हा प्रकार जमणार नाही. ते म्हणाले की एक काम कर, या सगळ्यांचा तू विनाश कर आणि मी आता परत बनवायला सुरुवात करतो. मग जे त्यांना राज्य मिळालं होतं, ब्रह्मांचं राज्य कोणाला मिळालं होतं? शंकरांना. त्यांनी त्या राज्याचा त्याग केला. त्या सगळे जे शरीर होते, या सगळ्या शरीरांना त्यांनी भस्म केलं आणि ते भस्म स्वतःच्या अंगावर लावलं. आणि नंतर ते कुठे शिफ्ट झाले? स्मशानभूमीमध्ये शिफ्ट झाले. कारण सगळ्यांचे जिथे, ज्यांचा सगळ्यांचा शेवट जिथे होतो तिथे मी थांबीन, असा त्यांचा तो प्रण आहे. म्हणून त्यांनी जे इथे म्हटलंय या ओवीमध्ये, ती पूर्ण स्टोरी माऊलींनी खूप सुंदररित्या खूप तिथे अशी एम्बेड केलेली आहे. आयशिया पैजा महेशा पांघुरणे. आता पुढे बघा, त्यांचं राहणं तिथे कसं असतं? पांघुरणे दाही दिशा. मग जसं आपण आपल्या घरी असतो, आपण आपल्या घरी एकदम असं वॉर्म आणि कोझी असतो. बाहेर भले खूप थंडगार असेल, आपल्या घरामध्ये एकदम वॉर्म असतं, छान वाटतं सगळ्यांना. पण शंकर जिथे असतात त्या दाहो दिशा ते आपल्याला वरती असं पांघरुणासारखं घेतात. याचा अर्थ कुठनं थंड वारा आला तो पण घेतात, कुठनं एकदम पाऊस पडला तो पण अंगावर घेतात. हे विश्वाची माझे घर, असं म्हणून ते त्या स्मशानामध्ये राहतात. पांघुरणे दाही दिशा लांच करू म्हणून कोळसा कामू केला. लांच करू म्हणजे काय? याचा शब्द आहे लाच खाऊ. तर त्यांनी म्हटलं या निश्चयाने, आता आधी 24वी ओवी, याच क्षेत्राच्या विचाराने शंकरांनी राज्य त्याग केला. बघा, शंकरांना कार्य कुठलं दिलं होतं? क्षेत्र बनवण्याचं दिलं होतं, बरोबर? क्षेत्र बनवण्याचं कार्य त्यांना दिलं होतं. याच क्षेत्राच्या विचाराने शंकरांनी राज्य त्याग केला व त्याची उपाधी लागू नये म्हणून स्मशानात वास करायचे ठरवले. या निश्चयाने शंकरांनी दिगंबर वृत्ती पत्करली व त्या त्रास देण्यासाठी आलेल्या कामाला त्यांनी जाळून टाकले. परंतु भलेही ते गेलेले आहे स्मशानामध्ये, परंतु जी प्रकृती आहे ती प्रकृती काही त्यांना सोडणार नव्हती. म्हणून त्यांनी पाठवलं कामदेवाला. तर त्यांनी कामदेवाला पण भस्म करून टाकलेलं आहे तिथे. लाच करू म्हणून कोळसा कामू केला. आता इथे जे मध्ये जे सेपरेशन आहे ते सेपरेशन रिमूव्ह केलं की त्याचा तुम्हाला अर्थ लागेल.
कोळसा कामू केला, म्हणजे कामाचा कोळसा बनवला त्याला जाळल्यामुळे. पै सत्य लोकनाथा, वदने आली बळार्था, तरी तो सर्वथा जाणेची नाव. किंवा सत्य लोकातील ब्रह्मदेवाला तर 4 मुखे होती, तरी तोही या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाला पूर्णपणे जाणू शकला नाही. त्याचं कारण काय? नाही. न जाणण्याचं कारण एकच आहे की ज्या भगवंतांनी हे सगळं बनवलं त्यांना एक्झॅक्टली 100% माहिती आहे. जो त्यांचा मुलगा ब्रह्मा, त्याला भलेही 98% माहिती असेल, पण त्याला ते शेवटचं 2% नाही माहिती आहे. ते भगवंताकडेच आहे. म्हणून इथे बोलणारे कोण आहेत? ज्यांच्याकडे 100% ज्ञान आहे ते बोलणारे इथे आहेत. पण आता ते याच्याबद्दल पुढे काय बोलतील आणि त्यावरती आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये माऊली आपल्याला कसं समजवतील हे आपण आता बघूया पुढल्या सेशन मध्ये. तुम्ही बघाल Yes. की जो पुढला जो श्लोक आहे, श्लोक क्रमांक 4, त्याचा विस्तार बघा. ऋषीबीर बघूया की आपण. 27व्या ओळीपासून सुरुवात होते, ती जाते 68 ओव्यांपर्यंत, म्हणजे जवळपास आई गं. 41 ओव्या पुढल्या श्लोकावरती आहेत. म्हणून मला वाटतं ऍटलिस्ट पुढला एक सेशन तरी याच श्लोकावर आपला होणार आहे. परंतु आपला अभ्यास आपण असाच सुरू ठेवू आणि आपण परत भेटू गुरुवारी आणि आपला अभ्यास तिथे सुरू ठेवूयात. चालेल? येस. अनिकेत, बरं. आणि ऐक ना, तू मगाशी मोदींबद्दल बोलत होता की नाही, विषय निघाला तर त्याच्यामध्ये आपल्यासाठी एक चांगली गौरवाची गोष्ट अशी आहे, मोदींसोबत जे 4 बॉडीगार्ड असतात ना त्यांचे, ते ड्रेस कोड वाले, ते त्याच्यामध्ये एक तुझा सख्खा चुलत मामा आहे, विकास परांजपे नावाचा. हो का? तो नेहमी सोबत असतो मोदींसोबत. आणि जेव्हा मागच्याच वर्षी त्याची आई वारली पण त्याला येता आलं नाही, कारण त्याची ड्युटी होती अयोध्येमध्ये मोदींसोबत. अच्छा. म्हणजे कर्तव्याला त्यांनी पहिलं हे दिलं संधी. असं आहे. तो विकास आता मध्ये येऊन गेला म्हणून मला एकदम आठवलं की सांगावं नाही तुला. नाही, बरं तुला सांगितलं. म्हणजे विकास मोदींकडे मामा चांगला वशिला आहे तुमचा. हा, हो, मोदींकडे डायरेक्ट चांगला नाही तो वशिला आहे. त्यांचा. डायरेक्ट मोदींकडे बसलाय. आणि तो पण त्यांच्या उजव्या बाजूला नेहमी जो असतो ना, तो विकास आहे. आता मध्ये दाखवला होता टीव्हीत. अच्छा. म्हणजे विकास चुलत मामांना त्यांचा बाबांचं. प्रभाव पण माहितीये, स्वभाव पण माहितीये, असं म्हणायला हरकत नाही. तू मगाशी काढला ना विषय, म्हणून तुला सांगितलं मी. हो हो हो, बरोबर बरोबर. चला चालेल. कुठल्या म्हणूयात. हो. आता विश्वात्मके आता विश्वात्मके नी येणे वाग्यज्ञे वाग्यज्ञे तोषावे, 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 दोषोनी दोषोनी द्यावे, साय काय दाने, लेखांची लेकरांची व्यंकटी सांडो, तया तया सत्कर्मे रती वाढो, रती वाढो, भूता भूता परस्परे पडो, पडो, मैत्र जीवांचे मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जावो, जावो, विश्व स्वधर्म सूर्य स्वधर्म पाहो, सूर्य पाहो, जो जे वांछिल ते लाभो, वांछील तो ते प्राणी लाभो, जात प्राणी जात, वर्षत सकळ मंगळी, वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची निष्ठांची मंदियाळी, मंदियाळी, आणि नवरत भरत भूमंडळी, मंडळी, नीट तू भूता. तू भूता, चला चला कल्पतरू कल्पतरुंदे आरव, चेतनामणीचे गाव, चेतनामणीचे गाव, बोलते लते जे अर्णव, बोलते जे अर्णव, पीयूषाचे, पियुषाचे, चंद्रमे जे चंद्रमे जे अलांछन, अलांछन, मार्तंड जे मार्तंड तापहीन, जे तापहीन, ते ते सर्वाही सदा सर्वांगी सज्जन, सदा सज्जन, योय योय रे हो तू, किंबहुना सर्व किंबहुना सुखी, सर्व सुखी, पूर्ण पूर्ण होती होऊनी लोकी, तीही लोकी, भजिजो भजिजो आदिपुरुषी, आदिपुरुषी, अखंडित अखंडित, आणि आणि अजीविये, ग्रंथोपजीविये, विशेषी विषयी लोकी ये, लोकी ये,
ये म्हणे श्रेष्ठमनीश्वराव आहोरील नेवरे ज्ञानदेव सुखिया सुखिया झाला झाला सुखिया झाला ज्ञानदेव सुखिया झाला. पंढरीनाथ पंढरीनाथ की महाराज जय. की माऊली जय. ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु जय. जगद्गुरु जगद्गुरु तुकाराम संत महाराज संत तुकाराम की जय. तुकाराम महाराज महाराज की जय. श्री श्री कृष्णार्पणमस्तु. कृष्णार्पणमस्तु. ओम तत्सत. हरि ओम. छान झालं. वा. 10व्या अध्यायात त्यांनी दुसरा श्लोक तोच सांगितलाय. नमे विदु सुरगणा प्रभवन्न महर्षया अहमा अधिर्हि देवाना महर्षिणायच सर्वशः. न महर्षीणांच्या सर्वशः. बरोबर. माझी उत्पत्ती आणि ऐश्वर्य देवतांना कळत नाही, तसेच महर्षींनाही कळत नाही, कारण सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षींचे मूळ हेच आहे. बरोबर. तुकाराम महाराजां हे रामदास स्वामींनी सांगितले, हे जे वादविवाद आहेत त्याच्यात कळेना 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 ढळेना ढळे ना ढळे संशय ही ढळेना, म्हणजे संशय ढळत नाही वेगवेगळ्या याच्यामध्ये जर छान आहे. नाही, अगदी सुंदर. ऍक्च्युली रामदास स्वामींनी लिहिलेलं खूप खूप काही याच्यावर लिहिलेलं आहे. दासबोधामध्ये खूप छान लिहिलेलं आहे. छान छान. धन्यवाद, तुम्ही आठवण करून दिली. मी आता उघडून बघतो आज. त्याच्यावरती नक्कीच कोरिलेशन मला सापडेल. मनाच्या श्लोक मध्ये कळेना कळेना हे वाचल्याबरोबर मला लगेच माहिती झालं की आपलं संशय हा मनात कायम राहतो, शंका राहते. शंका. म्हणून बरोबर. निशंक मुनी रे मना हे जे म्हणलंय स्वामी, पहिले शंका काढायची, मग काय कळेल ते कळेल असं. बरोबर बरोबर. छान. यामिनीजी, तुम्ही कधी म्हणणार श्लोक आणि ओव्या? माझ्याकडे अजूनही ज्ञानेश्वरी नाहीये, त्याच्यामुळे मला प्रॉब्लेम येतोय की मला वाचता येत नाहीये. अहो घ्या की मग ज्ञानेश्वरी, तुमच्याकडे लवकरच मिळेल तुम्हाला पण. हो, त्याचा मुहूर्त लागत नाहीये. मला असं वाटतं योग्य वेळ यायची अजून घ्यायची. घ्या हो, घ्या घ्या. तुमचा मला ऍड्रेस हो हो. पाठवतो मी तुम्हाला. नाही नाही, मी स्वतःच घेईन. काही हरकत नाही, मी घेऊन घेईन. अमेझॉनला पण मिळेल. हो, ऑनलाईन मिळते ना, पण ऑनलाईन. त्याचं मग असं काही वेगवेगळं असतं का, की प्रॉपर म्हणजे व्हेरिएशन्स वगैरे काही आहेत का त्याच्यामध्ये, की एकच नॉर्मल एकच कॉपी चालते त्याची? 2 प्रकार आहेत. एका याच्यामध्ये म्हणजे आपण जे वाचतो ओवी आणि मराठी अर्थ तीच घ्यायची, ज्ञानेश्वरी अच्छा. आई, आता तुझ्याकडे जी आहे ती नवीन वाली आहे ना, ओवी आणि अर्थ एका खाली एक. हो. त्याचा फक्त कव्हरचा मला फोटो मला काढून. त्याचं हे कव्हर पेज दाखवून द्या ना, म्हणजे मला सोपं जाईल निवडताना. हो हो. एक काम करा, तू त्या कव्हरचा फोटो काढून आपल्या ग्रुपमध्ये टाक. म्हणजे मग हा चालेल चालेल. कव्हरचा फोटो बघून मी हा त्याच्यावरती अमेझॉन लिंक टाकतो. एक तर पारायण प्रत असते टाकते. येस. आणि एक साखरे किंवा दांडेकर महाराजांचे ते त्या प्रकारचे असते. बरोबर बरोबर. पाहिजे म्हणजे सार्थ घ्यायचं असेल तर त्या दोघांपैकी एक, नाही तर वाचायला आपल्याला तर सार्थकच लागेल, म्हणजे त्यांना पण अर्थ वाचता येईल. टाकते, मी बंद करते, फोटो काढते, मग टाकते. बरं बरं, ठीक आहे. चला, आता मी पण एक वेगळी मीटिंग जॉईन करतो. गुड नाईट सगळ्यांना. काळजी घ्या. गुड नाईट. हो, गुड नाईट. बाय बाय. हा.